गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट, तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। चॅनलचं नाव आहे माझ्या उर्मिला विथ मॅथ इंग्लिश। आणि आणखी सुद्धा एक हे फक्त आपलं मॅथमॅटिक्सचं चॅनल आहे। मी एक दुसरं एक चॅनल काढलेलं आहे विज्ञानचं, तर त्याचं नाव आहे उर्मिला विथ सायन्स। तर त्यावर आपले विज्ञानचे व्हिडिओज आहेत, तर ते सुद्धा चॅनल तुम्ही सबस्क्राइब केले तर तुम्हाला विज्ञानचे व्हिडिओज मिळू शकतात। आणि जर सबस्क्राइब केलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या चॅनलची सायन्सच्या चॅनलची मी तुम्हाला लिंक पाठवते, ते तुम्ही लिंकहून सुद्धा त्या चॅनलवर जाऊ शकता। तर आज आपल्याला पाठ पाहायचा आहे गणिताचा भूमितीतील मूलभूत संबोध, बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री। तर यामध्ये आपण सुरुवातीला पाहायचं आहे एक म्हणजे बिंदू, पॉइंट। तर पॉइंट कशाला म्हणतात? जेव्हा आपण एखादा सरफेस बघतो, सरफेस म्हणजे पृष्ठभाग। एखादा जर आपण पृष्ठभाग पाहिला, एखादा वहीचा पृष्ठभाग, आता हे व्हाईट बोर्डचा पृष्ठभाग, ग्रीन बोर्डचा पृष्ठभाग, एखाद्या पुस्तकाचा पृष्ठभाग, आपल्या जमिनीचा पृष्ठभाग, हे जे सगळे पृष्ठभाग आहेत, या कुठल्याही पृष्ठभागावर जर मी कुठेही एका पेन्सिलच्या टोकानं किंवा पेनच्या टोकानं असं थोडंसं केलं, तर हे व्हाईट बोर्डवर मी छोटंसं केलेलं आहे, तर ओळखायला येते का ते? तर याला म्हणायचं आपण बिंदू पी। जेव्हा आपण एखाद्या सरफेसवर पेनच्या टोकाने किंवा पेन्सिलच्या टोकाने जेव्हा आपण टिचकी मारतो आणि बस स्पॉट देतो, तर तो पॉइंट असतो, त्याला म्हणायचं पॉइंट, म्हणजे तो असतो बिंदू। दुसराही असतो, आता हे बघा फक्त एकाच याने मी दर्शवत नाही, आता पुन्हा याला आपण क्यूने सुद्धा दाखवू शकतो। मग याला म्हणायचं, पहिल्याला म्हणायचं बिंदू पी, दुसऱ्याला म्हणायचं बिंदू क्यू। त्याच प्रकारे जर फक्त पी आणि क्यू नेच दर्शवायचं नाही, आपण कुठल्याही याने दर्शवू शकतो। आता मी हा बिंदू घेतला, जर मी एम हे नाव दिलं तर याचं मी वाचन कसं करणार? बिंदू एम। अशा प्रकारे तुम्हाला बिंदू म्हणजेच पॉइंटची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल। यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे रेषाखंड व रेषा। रेषाखंड व रेषा बघू। आता आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत, रेषाखंड व रेषा। रेषाखंड व रेषा, रेषाखंडाला म्हणायचं लाईन सेगमेंट। रेषाखंडाला काय म्हणायचं? लाईन सेगमेंट। हे पहा, रेषाखंडाला म्हणणार आपण लाईन सेगमेंट आणि रेषाला म्हणायचं लाईन्स। रेषाला म्हणणार आपण लाईन्स। तर मग रेषाखंड कसा असतो? जेव्हा आपण एखादा सरफेस असेल, वहीचा सरफेस असेल किंवा पुस्तकाचा सरफेस असेल, त्या वहीवर किंवा पुस्तकावर, ही माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत आहे ती काय आहे पहा बरं, ही आहे स्केल। तर या स्केलवर पूर्णपणे अंकांची ओळख दिलेली राहते। सुरुवातीला 15 पर्यंत असतात आणि खालचे सुद्धा दर्शवलेले असतात, 30 पर्यंत किंवा 35 पर्यंत सुद्धा असू शकतात। तर मग आपण या स्केलच्या सहाय्याने एखाद्या पृष्ठभागावर, आता माझा हा पृष्ठभाग म्हणजे हा व्हाईट बोर्ड आहे, तुमचा पृष्ठभाग कोणता असेल? वहीचा पृष्ठभाग असेल। तुम्ही जर वहीवर, आता मी या स्केलने माझ्या या व्हाईट बोर्डवर म्हणजे या पृष्ठभागावर मी एक रेषा काढते। हे पहा, आता मी रेषा काढते। आता मी ही लाईन काढलेली आहे, तुम्हाला स्पष्ट दिसावं मी डार्क करू का? थोडी डार्क करते, तुम्हाला ओळखायला यावी म्हणून। हे पहा, मी थोडी डार्क केलेली आहे। तर हे मी लाईन काढलेली आहे, आपण याला लाईनच म्हणणार। परंतु जेव्हा हिचा आरंभ बिंदू आहे आणि हा अंत्यबिंदू आहे। आरंभ बिंदू म्हणजे आता जर मी याला नाव दिलं ए आणि हे बी, तर हा जो आहे तो रेषाखंड आहे। लाईन सेगमेंट, सेगमेंट म्हणजे खंड म्हणजे तुकडा। तर त्या एका लाईनचा समजा आपण मोठ्या लाईनचा हे याला अंत्यबिंदू असल्यामुळे हे इथून पूर्णपणे क्लोज आहे। आता जर मी याची लांबी जर मोजली तर पहा, लांबी अशी मोजतात, शून्यापासून इथे घ्यायचं, हे पहा 11 पर्यंत। या लाईन सेगमेंटची लांबी आहे 11 सेंटीमीटर। किती आहे? 11 सेंटीमीटर।
म्हणजेच जिला आपण मोजू शकतो तिला आपण म्हणायचं रेषाखंड। आणि रेषा आपण कशाला म्हणायचं, जिला आपण मोजू शकत नाही ती असते ती म्हणजे रेषा। रेषा ही अमर्याद असते, ती खूप वाढलेली असते, तिला मोजता येत नाही, तिच्या दोन्ही टोकांना ॲरो असतात, हे आहे रेषाखंड। मग याला म्हणायचं रेख। याला शॉर्टकट मध्ये रेषाखंडामधला रे आणि खंडातला ख, रेख AB इक्वल टू 11 सेंटीमीटर, म्हणजेच आपण याची लांबी अशी लिहू शकतो, रेख AB इक्वल टू 11 सेंटीमीटर। तर मी आणखी एक दुसरा एक रेषाखंड दाखवू शकते, फक्त ABनेच नाही आपण दुसऱ्याने पण आपण यांना दर्शवू शकतो। तर हे पहा, मी याचे बिंदू करते, नाव तुम्ही तुमच्या मनाने पण देऊ शकता। मी आता याला नाव देते M आणि N। आता हे पण याला सुद्धा बिंदू आहेत, याला सुद्धा टोक आहेत, हे इथे क्लोज झालेले आहेत एंड, म्हणजेच हा सुद्धा खंड आहे, म्हणजेच हा ही रेषाखंडच आहे। पहा याची आपण लांबी मोजून पाहू किती आहे ते। याची लांबी आहे पहा 11.5, तर याची मी लांबी मोजते 11.5 सेंटीमीटर। तर मग याचं आपण लिहिणार कसं, रेख MN इक्वल टू 11.5 सेंटीमीटर। तर हे सगळे काय झाले, हे दोन्ही रेख म्हणजे रेषाखंड झाले। आणि याच्यानंतर मी आता पुढची कन्सेप्ट तुमची क्लिअर करते, रेषा कशाला म्हणायचे याच्यावरूनच क्लिअर करणार। आता मी त्यासाठी दुसरा स्केच पेन वापरते। हा ब्ल्यू लाईन मध्ये केलेला हा रेषाखंड आहे, त्यालाच बघा, जर मी या साइडनं ही लाईन वाढवते, हे पहा मी लाईन वाढवते आता, ही लाईन मी अशी इथपर्यंत वाढवली आणि याला ॲरो करते, आणि हे सुद्धा मी इकडे वाढवते आणि यालाही ॲरो करते। पहा याला सुद्धा आपण ॲरो करणार। जेव्हा आपल्या एखाद्या रेषाखंडाला असे ॲरो असतात, तेव्हा तो रेषाखंड नसतो, ती असते लाईन। आणि ती लाईन आपण एकाच अक्षराने दाखवू शकतो। लाईन आपण उदाहरणार्थ मी यस लाईन, यसने सुद्धा दाखवणार, आणि लाईन दाखवत असताना आपण त्याला एलने सुद्धा दर्शवतो, म्हणजेच आपण इला आपण वाचन कसं करणार, रेषा यल, किंवा रेषा इथे काय नाव दिलेलं आहे मी, यस असल्यामुळे मी त्याला नाव देते रेषा यस। आणि त्याच्यामध्ये जर रेषाखंड असेल तर मी काय म्हणणार, रेषा यस मध्ये रेषाखंड AB बरोबर 11 सेंटीमीटर। मग रेषेवर आपले खूप वेगवेगळे तुकडे असू शकतात। आता ही रेषा यस आहे, तर यावर मी आणखी एक तुकडा तुम्हाला दुसऱ्या मार्कर पेनने मी समजावून सांगते, याच्यावर कसे तुकडे असू शकतात ते। आता पहा, मी हा एक तुकडा हे करते, हा दाखवण्यासाठी मी हा ब्लॅक मार्कर पेन वापरत आहे। मी ग्रीन मधला थोडा भाग घेते आणि इथे ब्ल्यू मधला थोडा भाग घेते, आणि याला मी वेगळे नाव देते, याला मला वेगळे नाव द्यायचे आहे। याला मी नाव देणार जे आणि के। जर मग आपल्याला प्रश्न आला असेल तर लाईन यस मध्ये AB ची जर तुम्हाला लांबी विचारली तर तुम्ही लांबी AB ची सहज सांगितली, AB बरोबर 11 सेंटीमीटर। पण जर तुम्हाला रेख JK ची लांबी जर विचारली तर तुम्ही काय करणार, जेचा जो आरंभ बिंदू आहे तिथे स्केलचं पहा, इथे 0 जेच्या इथे ठेवायचा आणि K पर्यंत पाहायचं। K पर्यंत पाहिल्यानंतर आपण ते मोजून दाखवायचं।
पहा इथे पहा 0 1 2 3 4 5 6 7 आणि 7च्या पुढे 5 नंबर 7 आणि 8च्या मध्ये जी 5ची रेषा असते तिथे बरोबर के हा बिंदू आहे. म्हणजेच जेकेची जी लांबी आहे ती लांबी असणार आहे जेकेची लांबी आहे 7.5 सेंटीमीटर. म्हणजेच आपण याचा असं लिहू शकतो रेख जेके इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. अशाच प्रकारे आपण या रेषेचं सुद्धा असंच करू शकतो. या रेषाखंडाचं यम हा रेषाखंड आहे. यम रेषाखंड मी थोडासा वाढवते आणि एरो करते. जेव्हा एरो असतात तेव्हा ती रेषा होते. इकडे सुद्धा थोडासा वाढवते मी हा रेषाखंड आणि एरो करते. एरो आला म्हणजेच ही रेषावरची ही एरो जी आहे ते एरो हे खाली पण खालच्या रेषेला एरो आहेत. मी या रेषेला नाव देणार. नाव आपण कोणतेही देऊ शकतो. या रेषेला आपण नाव देऊ रेषा बी. पहिल्याला आपण नाव दिलं होतं रेषा यस आणि याला नाव देणार आपण रेषा बी. तर रेषा बी मध्ये जर आपल्याला एखादा आणखी एक रेषाखंड काढायचा झाला असेल, मी एक रेषाखंड काढते याच्यामध्ये. याला परत मी नाव देणार वेगळे डब्ल्यू आणि टी मी नाव दिलं. मग डब्ल्यू टी सुद्धा मी हायलाइट करणार. ब्लॅकनं हायलाइट करते पहा तुम्हाला दिसावं म्हणून. आणि प्रश्न जर पुन्हा विचारला असेल डब्ल्यू टी ची लेंथ काय, तर पुन्हा सुद्धा आपण काय करणार स्केलवरचा जो 0 आहे तो ओरिजिन जो आहे तो डब्ल्यू वर ठेवायचा आणि टी वर ठेवायचं. बघा लेंथ किती आली 0 पासून मोजा 0 1 2 3 4 आणि 5 वर बरोबर टी हा क्लोज झालेला आहे. म्हणजेच डब्ल्यू टी ची जी आहे लेंथ ती आली 5 सेंटीमीटर. मग आपण इथे याला लिहायचं रेख डब्ल्यू टी इक्वल टू 5 सेंटीमीटर. मग ज्या रेषा ज्या एरो असतात ह्या कितीही लांबपर्यंत इकडे ह्या जाऊ शकतात, वाढू शकतात कुठेही पर्यंत. आणि ही रेषा कितीही लांबपर्यंत इकडे कितीही लांबपर्यंत ती वाढू शकते. खालची सुद्धा तशीच. रेषा ह्या अमर्याद असतात. तिला रेषा ही मोजता येत नाही. परंतु रेषेवरचे जे रेषाखंड आहेत त्यांना मात्र लांबी असते. रेषाखंडांना लांबी असते आणि ती रेषाखंडाची लांबी मोजावी सुद्धा लागते. अशा प्रकारे आज तुम्ही बिंदू आणि रेषाखंड आणि रेषा याचे जे कन्सेप्ट आहे ते तुम्हाला खूप छान समजले असतील. आणि आपल्या पुढच्या व्हिडिओपर्यंत मी तुम्हाला बाय बाय करते. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सी यू अँड बाय.